मी सगळं स्वयंपाक बनवला श्रावण सोमवारचा आणि आवडलं खाली करून आणि जेवली भाजी जराशी मागे जाऊन दे माझी प्यारी गो महबूबा माझे दिलाचे आज आहे रविवार, रक्षाबंधनचा दुसरा दिवस आणि मी शेवयाचं उपीट बनवले नाश्त्याला. मामे भाऊ आहे घरी आणि जेवण पण बनवून झालं माझं. आम्हाला भाकरी बनवली आहे आणि त्याच्यासाठी मी चपाती बनवली आहे. रक्षाबंधनचा दुसरा दिवस आहे आज. संध्याकाळी जाणार आहे मी दादाकडं म्हणजे सख्या भावाकडं आणि आता एक मामे भाऊ राहिला आहे, एक काल गेला घरी. तर मी बनवली सोलकढी, मेथीची भाजी, तळलेली मिरची, चपाती, भात आणि आमटी. आता मी दुपारी जेवणार आणि तो पण जाणार आहे त्याच्या घरी जे रूमवर आणि मी पण जाईल गावात दादाकडं. तर हे जेवण बघा, जेवतो आम्ही, थोडंसं आराम करणार आणि मग जाणार. आत्ता जेवण आवरलं, 2-2:30 वाजलेत. भांडी, जेवण आणि थोडीशी कपडे बघते मी, बॅग बघते. बडोद्याला जायचं गणपतीला आणि आता गावात जाणार आहे परत तुळशीबागजवळ दादाकडे जाणार आहे आज. तर आवरते, थोडंसं आराम करते आणि मग बाहेर पडेल बस किंवा रिक्षाने. चालणाऱ्यांची पण गर्दी. तुळशीबाग आणि ते मांडवतण पण घालतात ना दादा दही अंडीचं, त्यामुळं गर्दी आहे. दही अंडी आली. होय, सगळीकडे गर्दी ना संध्याकाळनंतर. हां 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 होय. वडापावला गर्दी बघा, इथल्या वडापावला गर्दी. तुळशीबागेत वडापाव. इथं पण मांडव घालतात वाटतं काहीतरी गणपतीचं दहीहंडीचं. वडापाव खायला गर्दी. एक फोटो काढ बघू. काढ एक फोटो. तू असं बसलीस. जराशी मागे जाऊन दे. काय इकडून हा इथून दिसते काय बघते बघू. फोटो काढ म्हणा. दीड तास थांबले आणि मग येताना वडापाव खाल्ला. साडी मिळाली मला आणि परत यायला वेळ होईल म्हणून लवकर बाहेर पडले. बाकरवडी घ्यायची आहे, बाकीचं काय काय घ्यायचं आहे, गणपतीची तयारी. चितळे बंधूमध्ये गेले, बाकरवडी घेतली, लोणी पण घ्यायचं होतं ते घेतलं. परत मग बस न बघणार होते त्यामुळे लवकर बाहेर पडले. बस नाही मिळाली तर मग रिक्षाने येणार आहे. थोडंसं फिरले, तुळशीबागेत नाही गेले.
थोडेसं खरेदी केली काय काय तर छोटे छोटे वस्तू आणि मग बसमध्ये बसून घरी आले. घरी पोचायला मला तरी 1 तास लागला ट्रॅफिकमधून आणि परत जेवण करून मला चपाती भाजी करून परत रांगोळी काढायला जायचं आहे. शेजारी आहेत खाली, त्यांच्याकडे पूजा आहे, त्यांनी रांगोळी काढायला बोलवले तर रात्री मी तिथं जाऊन रांगोळी काढणार आहे. त्यामुळे आजचा दिवस बिझी होता. रक्षाबंधनचा दुसरा दिवस. आली घरी कंटाळून. आता मला जेवण करायचं चपाती भाजी, परत रात्री रांगोळी काढायला जायचं. असलं एक काम आहे. कालचा दिवस झाला. आता आज आहे श्रावण सोमवार आणि मी देवळात निघाली आहे. दर सोमवारी जात असते. आवरून आल्यावर मग उपवासाचं काय तर काय आणि संध्याकाळी पूजेला पण जायचं आहे, जिथं मी काल रांगोळी काढली येते. आता मी देवळात निघाले महादेवाच्या श्रावण सोमवारी. स्वयंपाक बनवला श्रावण सोमवारचा आणि आवडलं. खाली पूजा आहे, जायचं प्रसादाला. 7 वाजता आवडून बसली. आल्यावर फक्त भजी तळायची आणि पापड कुंडई. मग जेवणार आम्ही लवकर. पूजेला जाऊन आलो. चला आता भजी करून आणि जेवण. भजी करते घोसावळ्याची. घोसावळ्याची भजी केली मी. गिलके भजी, कुरडई, मटकीची उसळ, तळलेली मिरची, काकडी, चपाती आणि वरण भात. समोर फ्रेंडला पण दिली भजी. आणि आता आम्ही जेवतो, लवकर सोडतो उपवास. आजचा दिवस छान गेला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.